सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमात सहभागाची परवानगी देण्यात आली आहे। केंद्राच्या परिपत्रकावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे। 58 वर्षांनी निर्बंध उठवल्यानं वादाची ठिणगी पडतीये। पाहूया। सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमात सहभागाची परवानगी, केंद्राच्या परिपत्रकावर विरोधकांची नाराजी, 58 वर्षांनी निर्बंध उठवल्यानं वादाची ठिणगी। महात्मा गांधींच्या हत्येनंतर आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली होती। ही बंदी तब्बल 58 वर्षांनंतर उठवण्यात आली। केंद्र सरकारने या संदर्भात एक आदेश काढलाय। या आदेशानं सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागाचा मार्ग मोकळा झालाय। संघाचा इतिहास हा सेवा कार्य करण्याचा इतिहास आहे। त्यामुळे सरकारी कर्मचारी हा सुद्धा या देशाचा नागरिक आहे। त्याला सुद्धा त्याच्या मताप्रमाणे त्याला आवडेल त्या कामामध्ये सहभागी होण्याची मुभा असली पाहिजे। आणि त्यामुळे मोदी सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य निर्णय आहे। संविधानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा आदर करणारा निर्णय आहे। भाजपच्या कार्यपद्धतीवर संघ नाराज आहे। ही नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड राग निर्माण झालेला आहे भाजपबद्दलचा, भाजपच्या कार्यपद्धतीबद्दलचा, अजित पवारांना सोबत घेतल्याबद्दलचा। तो राग कमी करण्यासाठी अशा पद्धतीने हे परिपत्रक भाजपकडून काढलेलं आहे। भाजपकडून हे काढलेलं परिपत्रक हे निश्चितपणे भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारं परिपत्रक आहे। काँग्रेसनेही सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। नशीब की फुल पॅन्टवर आले, नाहीतर या सगळ्या कर्मचाऱ्यांना हाफ पॅन्टवर आणले असते। त्यामुळं मला असंही म्हणायचं आहे की तुम्ही तो जो आदेश काढला सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होता येईल संघाच्या ह्याच्यात, त्याबरोबर दुसराही आदेश काढा की ते अधिकारी सर्व हाफ पॅन्टमध्येच येतील। संघाच्या कार्यक्रमात सहभागाला बंदी घालणं हा निर्णयच घटनाबाह्य होता असा आरोप भाजपनं केलाय। भाजप काँग्रेसवर आरोप करत असला तरी हा निर्णय वल्लभभाई पटेल यांनी घेतला होता याचा विसर भाजपला पडला। नागपूरहून ज्ञानेश्वर पवारसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।